आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। कथा करो मति अनुसार, कथा करो मति अनुसार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। कथा करो मति अनुसार, कथा करो मति अनुसार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए। स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, स्वागत में महाराज, स्वागत में महाराज, स्वागतम महाराज, सुस्वागतम महाराज, हे आगत में महाराज, सुस्वागत में महाराज। आगतम महाराज, स्वागतम महाराज, ये स्वागतम महाराज, स्वागतम महाराज, आगतम महाराज, सुस्वागतम महाराज, हे आगतम महाराज, सुस्वागतम महाराज, आगतम महाराज, सुस्वागतम महाराज। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तेथे नांदतो ज्ञानराजा, तया ठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दनं, कृष्ण वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। सकल तीर्थाचे दुरे, जे का माता पितरे, तया सेवे शिखिर शरीरे लोन कीजे। आज कैलासवासी गुलाबराव सकाराम ढोले गुरुजी यांचं प्रथम वर्षश्राद्ध, आणि या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने संगीत प्रवचनासाठी घेतलेली ओवी महाराष्ट्राचं भूषण, वारकऱ्यांचं अधिदैवत, ज्ञानियांचा राजा, योग्यांची माऊली, माऊली महावैष्णव श्रीमंत संत ज्ञानोबा, आणि या ज्ञानेश्वर महाराजांच्या लिखित ज्ञानेश्वरीमधील 17व्या अध्यायातली ही 207व्या क्रमांकाची ओवी. माऊली सांगतात,
सगळ्या तीर्थांचं तीर्थ आईवडील आहे. आणि या आईवडिलांच्या उपकारातून उतराई होण्याकरता काय द्यावं हा प्रश्न माऊलींच्या समोर आहे. त्या प्रश्नाचं उत्तर माऊली या श्लोकामध्ये, या भूमीमध्ये या ठिकाणी देत आहेत की ज्या मातापित्यांनी हा आम्हाला अमूल्य असा देह दिलेला आहे, ज्या भगवंताने या देहामध्ये ओंकार स्वरूप आत्मा प्राण तो समाविष्ट केल्यानंतर याचं सजीवामध्ये रूपांतर झालेलं आहे, त्या भगवंताच्या मुखामध्ये नामचिंतन करून त्या आईवडिलांची शेवटच्या कालखंडामध्ये सेवा करणं हे जिवंतपणात या ठिकाणी श्राद्ध सांगितलेलं आहे. ओवीचा एवढा सरळ अर्थ आहे. कैलासवासी गुलाबराव सखाराम ढोले पाटील यांच्या पाठीमागे तत्पश्चात त्यांच्या पत्नी कमलाबाई यासुद्धा शिक्षिका होत्या. गुरुजींनी अनेक कार्यस्थळावरती आपल्या उत्तम कार्यशैलीने एक वेगळ्या प्रकारचा दबदबा निर्माण केला होता. संगमनेर नगर परिषदेमध्ये शिक्षण मंडळाचे ते माजी सभापती होते. जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे ते माजी चेअरमनसुद्धा होते. बहुजन समाजामध्ये जन्माला आलेल्या या कैलासवासी गुलाबराव ढोले सरांनी संगमनेर तालुका पतसंस्था फेडरेशनचं वाईस चेअरमनपदसुद्धा काही दिवस भूषवलेलं होतं. महाराष्ट्र राज्य कोष्टी समाजाचे ते कार्याध्यक्ष होते. त्याचप्रमाणे चौंडेश्वरी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन म्हणून काही दिवस त्यांनी कार्यभार सांभाळलेला होता. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आपल्या विभागाचं भूषण असलेले आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपला नावलौकिक वाढवलेला होता. ज्या समाजामध्ये आम्ही जन्माला आलेलो आहोत त्या समाज म्हणजे देवांग कोष्टी समाजाचं ते ज्येष्ठ मार्गदर्शक आणि प्रमुख कार्यकर्ते म्हणून त्यांनी कारभार पाहिलेला आहे. असे अतिशय कार्यकुशल आणि कार्यभूषण असणारं व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड होऊन 1 वर्ष झालेलं आहे. जगाची सामाजिक सेवा करत असताना आपल्या कुटुंबाकडे सुद्धा त्यांनी कधी दुर्लक्ष केलं नाही. आपल्या कुटुंबातला प्रत्येक घटक हा आपल्या समान किंबहुना आपल्यापेक्षा उंच असण्यावरती जावा ही मनामध्ये सदोती इच्छा राहिली. आणि म्हणून गुरुजींचे मोठे चिरंजीव जे आहेत प्रमोद आणि त्यांची पत्नी पद्माताई, त्यांचा मुलगासुद्धा सौरभ आणि त्यांची सूनबाई अपूर्वाताई आज अमेरिकेमध्ये नोकरीला आहेत. याच्या पाठीमागे गुरुजींचं कौशल्य आहे, कार्यकौस्तुभ आहे. त्याचप्रमाणे छोटा मुलगा अक्षय आणि त्यांच्या सुनबाई हर्षदा यांचा मुलगा अथर्व हा अमेरिकेमध्ये मास्टर ऑफ सर्जन ही पदवी प्राप्त करून घेण्याकरता अजून शिक्षण घेत आहे. अद्वैत हा पुण्यामध्ये इंजिनिअरिंग करतोय. मोठी मुलगी अरुणाताई या PhDसाठी सध्या कार्यरत आहेत. तसेच मोठे जावई बाळासाहेब हे उच्च विद्याभूषित आहेत. त्यांच्या सुनबाई कांचनताई या डॉक्टर आहेत. मुलगा अभिजित इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आणि लहान मुलगा अनुज अमेरिकेमध्ये आहे. त्यांची लहान मुलगी संगीता ही उच्च विभूषित असून जावई नरेंद्र हे इंजिनियर आहेत. आणि तसेच त्यांची मुलगी ऐश्वर्या अमेरिकेमध्ये नोकरी करते. मुलगा आदित्य हा सध्या प्रज्ञाशोध परीक्षा FBSCमध्ये सध्या प्रावीण्य मिळवत आहे. आपल्या कुटुंबाला एका विशिष्ट उंचीवरती नेऊन ज्यांनी आपल्या कर्तव्याची सांगता केली ते कैलासवासी गुलाबराव सखाराम ढोले पाटील उर्फ
ढोले गुरुजी. या गुरुजींना मी प्रथमतः त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण आदरांजली समर्पित करतो. ज्यांच्या माध्यमातून माझ्याकडे ही सेवा आलेली आहे ते संत जनार्दन स्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य रघुनाथजी खुडे सर, आमचे स्नेही विलासराव कोले सर यांच्या माध्यमातून सेवा माझ्याकडे आली. धन्यवाद त्यांना देतो. सर्वांना या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि या कार्यक्रमाला सुंदरशा अशा अभंगाने सुरुवात करतो. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतचिया, दुसरे चरण संतचिया. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा, करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, लादलो, तुमचा अनुग्रह लादलो. पावन झालो चरण. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, लादलो, पावन झालो चराचरे. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, लादलो, पावन झालो चराचरी. सकल तीर्थाचे दुरे, जे का माता पितरे, तया सेवे सिकीर शरीरे लोटकी जे. आजच्या या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने संगीत प्रवचन. माऊलींना प्रश्न पडलेला आहे की या जगतामध्ये देवांचा देव जर असेल तर आई या तीर्थांचं तीर्थ आई वडील आहेत आणि यांच्या उपकारातून उतराय होण्याकरता काय द्यावं. जसा माऊलींना प्रश्न पडला त्यांनी स्वतः उत्तर शोधलं आणि त्यांनी सांगितलं सगळ्यात महत्त्वाचं आहे की शेवटच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस आईवडिलांना आपल्या सेवेची आवश्यकता आहे त्यावेळेस त्यांना ती सेवा पुरवणं किंबहुना म्हातारपणामध्ये त्यांची सेवा करणं हे जिवंतपणाचं श्राद्ध आहे. माऊलींना विचारलं, माऊली या ठिकाणी तुमचा देह त्यांच्यावर समर्पित केला, सेवेच्या माध्यमातून तुम्ही उतराई झालात,
पण किती उपकार आई वडिलांचे फेटले? ते म्हणले एकच उपकार फेटला, बाकीच्या उपकारात मी कर्जबाजारीत राहिलो. तुकोबरायांना सुद्धा प्रश्न पडला. तुकोबरायांनी सुद्धा म्हणावं, काय देऊ त्यासी भावे उतराई, ठेवितो हा पायी जीव थोडा. काय द्यावं त्यांच्या उपकारातून उतराय होण्याकरता? जर माऊलीने देह समर्पित केला तर मी जीव त्या ठिकाणी ठेवतो. आता जीव म्हणजे प्राण, प्राण म्हणजे ओंकार, ओंकार म्हणजे प्रणव. ज्यावेळेस शरीरामध्ये तो ओंकार असतो तोपर्यंत माणूस हयात असतो. ज्या दिवशी ओंकार निघून जातो प्राण शांत होतो, आणि प्राण शांत झालं की देह त्याला सोडून जातो. आत्मा परमात्म्याशी विलीन होतो. माणसं म्हणतात मनुष्य मरण पावला गेला. आणि म्हणून तुकोबराय सांगतात मी त्या ठिकाणी जीव ठेवतोय. म्हणजे तुकोबराया किती उपकार फिटतील आई वडिलांचे? त्याने सांगितलं फक्त एकच उपकार फिटतोय, बाकीच्या उपकारात मी सुद्धा कर्जबाजारी राहतोय. आणि म्हणजे तुम्हाला मला कळावं म्हणून माऊलीने सांगितलं, वेदांनी ओरडून सांगितलं, सर्व देव मयी माता, सर्व तीर्थ मयी पिता. आणि तुकोबरायाने त्याच्या पुढे जाऊन सांगितलं, माय बाप केवळ काशी तेरे न जावे तीर्थास, न जावे तीर्थास तेरे न जावे तीर्थास. हे माय बापे केवळ कासे तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थास. मायबाप केवळ काशी. बंद नका करू अजिबात. काय होतं तिकडे डिस्टर्ब होणार आहे सगळं. सगळ्यांचे माईक सगळे चालू ठेवू द्या. मायबाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. जगामधलं परमेश्वराचं दृश्य स्वरूप आहे त्या आईवडिलांच्या स्वरूपामध्ये. आणि म्हणून ज्याच्याकडे आईबापांची सेवा आहे तर तीर्थाला नाही गेलं तरी चालतंय. याचा अर्थ तीर्थाला जाऊ नका असा नाही. तीर्थाला प्रत्येकाने गेलंच पाहिजे. जोपर्यंत हातपाय स्थिर आहेत, हातपाय ठीक आहेत, तोपर्यंत तीर्थयात्रा चुकू नको असं संतांनी सांगितलेलं आहे. मग तुकोबराय या ठिकाणी सांगतात, चार वेद ओरडून सांगतायत आई वडील हे देवांचं स्वरूप आहे. मग या देवतांची हयातभर केलेली पूजा हे जिवंतपणाचं श्राद्ध आहे. आणि ज्यांनीही हे श्राद्ध केलं, ज्यांनी सेवा केली, त्यांना मरणोत्तर वर्ष श्राद्ध किंबहुना पुण्यस्मरण करण्याचा अधिकार प्राप्त होतो. शेवटच्या कालखंडामध्ये आईचा श्वास, वडिलांचा श्वास आमच्या मांडीवरती जावा, आधाराला त्यांनी हयातपणे मांडी द्यावी. आणि शेवटचा घास आणि शेवटचा श्वास आपल्या मांडीवरती गेला तर पितृदोष नावाचा आजार कधी होत नाही. पितृदोष नावाचा विधी तुम्हाला मला कधी होत नाही. पण माणसं जिवंतपणे आई वडिलांची सेवा करत नाही. मेल्यावर म्हणतं कावळ्याच्या पाठीमागे पळतायत. हे कर्मकांड आहे. आणि माऊलींनी सांगितलं का वारकरी संप्रदाय कर्मकांडापासून फार लांब आहे. हिंदू धर्म सगळ्या धर्मांचा बाप धर्म आहे. सगळे धर्म हिंदू धर्माच्या भगवद्गीतेवरती आधारलेले आहेत. म्हणून वारकरी संप्रदायाच्या सुवर्ण मंदिरामध्ये ज्यावेळी जय जयकार उठतो ना, तो माऊलींचा जय जयकार उठतो. या ठिकाणी असणारा प्रत्येक क्षण आई वडिलांच्या सहवासामध्ये घाला. भगवंताचं त्या ठिकाणी तुम्हाला अधिकार प्राप्त होतो. भगवंताजवळ जाण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त होतो. कारण देवाला सुद्धा आई वडिलांचं स्वरूप हे जगाला दाखवण्याकरता किंबहुना स्वतःचा उद्धार करण्याकरता भगवंताला सुद्धा आई वडिलांच्या गर्भातूनच जन्म घ्यावा लागलाय. राम आणि कृष्ण अवतारामध्ये भगवंत आईच्या गर्भातून जन्माला आलेत. हे तुम्हाला मला कळण्याकरता तो शब्द प्रत्येकाची बिरदावली ठरला गेला. एकमेकाला वारकरी ज्यावेळेस भेटतात ना, वारकरी दुसऱ्या कोणत्याही देवाचं नाव घेत नाही. त्यावेळेस फक्त एकच म्हणतील, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. आणि माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा या शब्दाचं महात्म्य सांगताना सांगावं, रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरी स्मराकारे, हृदय मंदिरे स्मराकारे, हृदय मंदिरे स्मराकारे. आपण आपले करा सोडवण, आपण आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन तोडावे, संसार बंधन
रामकृष्ण लोणी साजरा गुजरे याच्यामध्ये काय आहे? तर साजरा गुजरे याच्यामध्ये एवढंच आहे की भगवंत अवतारामध्ये सुद्धा आई वडिलांचा उद्धार करण्याकरता, आई वडिलांचं नामचिंतन जगाच्या मुखामध्ये येण्याकरता भगवान प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णांनी आईच्या पोटी जन्म घेतला, आई वडिलांची सेवा केली. आणि म्हणून या जगतामध्ये नामामध्ये श्रेष्ठ नाम कोणतं असेल ना, तर नाथ बाबांनी सुद्धा सांगावं, राम नामा वाचोनी श्रेष्ठ नाही तुझे कोणी, हाची अनुभव मना, हाची अनुभव मना, ओ हाची अनुभव मना, हाची अनुभव मना. घेई घेई सत्य जाना, घेई घेई सत्य जाना, घेई घेई सत्यदाना, घेई घेई सत्यदाना, हाची अनुभव मना, हाची अनुभव मना, हाची अनुभव मना, हाची अनुभव मना. राम नामापेक्षा या जगामध्ये सर्वश्रेष्ठ नाव असं कोणतंही नाही. कारण राम अवतारामध्ये भगवंत आईसाठी वडिलांसाठी वनवासाला गेला. तुम्ही जर पाहिलं गेलं तर रामचंद्र प्रभूंना कोणी वनवासाला जा म्हटलेलं नाहीये. फक्त वडिलांच्या चारित्र्यावरती डाग पडू नये, कुळाला पट्टा लागू नये आणि वडिलांनी दिलेल्या वचनाची पूर्ती करण्याकरता भगवंत श्रीरामचंद्र प्रभू भगवंत असताना 14 वर्ष काट्यापोट्यामध्ये वनामध्ये फिरत फिरत. कथा प्रसंग कदाचित तुम्हाला माहितही असेल, पण ज्या वेळेस कैकेयीला 2 वर द्यायचे होते, तुम्हाला माहित आहे की युद्धामध्ये भाऊ रथाचा चाक मोडलं गेलं आणि त्यावेळेस तो रथ पलटी होण्यापासून कैकेयी मातेने तो रथ वाचवला. आणि तो रथ वाचवल्यानंतर खुश झाले दशरथ राजा. आणि दशरथ राजाने आपल्या पत्नीला कैकेयीला वचन दिलं की माझा प्राण तू वाचवलेला आहे, हा प्राण वाचवल्यामुळे मी तुला आनंदाने सांग तुला काय हवंय. कैकेयीने सांगितलं वेळ येईल त्यावेळेस माझे ज्यावेळेस खरी वेळ येईल ना, मी त्यावेळेस तुमच्याकडे वचन मागेल. काय तुम्ही माझ्या सोबतच राहणार आहे, मी तुमच्या सोबत राहणार आहे. दिवसामागून दिवस निघून गेले. प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेकाचा क्षण उघडला. पहाटे 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्त चालू झाला. प्रभू रामचंद्राने ब्रह्ममुहूर्तावरती स्नान केलं आणि आई वडिलांचं दर्शन घेण्याकरता प्रथमतः कुणाच्या राजवाड्यात जायचं, कुणाच्या शयन कक्षामध्ये जायचं, कुणाच्या समोर जायचं. त्यांनी निवड केली कैकेयीची. प्रभू रामचंद्र कैकेयीच्या इतकं जवळ होते, इतके जवळ होते की कौशल्याने जन्माला घालून सुद्धा जीव लावल्यामुळे ते कैकेयीशी आपलेसे झाले होते. आणि म्हणून आज राज्याभिषेकाच्या दिवशी कुणाकडे जावं, मनामध्ये आनंद निर्माण झालेला आणि कैकेयीच्या राजमहालाकडे चाललेला आहे. कैकेयीच्या राजमहालाजवळ आले आणि आपला आवाज प्रभू रामचंद्रांच्या कानापर्यंत आला. कैकेयी ओरडून आपल्या पतीला दशरथ राजाला सांगत होती, आज मला वचनाची पूर्ती तुम्ही करून द्या. मला जे 2 वचन तुम्ही देणार होते ते वचनाचे काय झालंय. अच्छा, अगोदर कैकेयीचे कान मंथरेने भरवलेले होते. पूर्वीच्या कालखंडामध्ये एकच मंथरा होती, आता गल्लोगल्ली मंथरा झाल्या. मंथरांना तोटा नाहीये. समाजामध्ये भांडण लावणाऱ्या मंथरा आहेत, कुटुंब विभक्त करणाऱ्या मंथरा आहेत, 2 माणसामध्ये भिंती उभा करणाऱ्या मंथरा आहेत.
या मंथरेने कान भरलेत माझ्या कैकेयीचे. कैकेयी अगं एवढी नटली सजली आहे तू, पण राम राजा होणार आहे आणि राजमात्रा कौशल्य होणार आहे. कैकेयी तू राजदासी म्हणून त्या ठिकाणी तुला मिरवावं लागणार आहे. एक गोष्ट 4 वेळा सांगितली. कैकेयी फसली गेली मंथरेच्या जाळामध्ये आणि तिनं सांगितलं, मंथरे तू म्हणते हे अगदी बरोबर आहे, अगदी खरं आहे का मंथरे ते, पण याच्यावर उपाय सांग ना. मंथरेने सांगितलं, कैकेयी साहेब तुम्हाला आठवतं का दशरथ राजाने युद्धामध्ये ज्या वेळेस तुम्हाला वचन दिलं त्या वचनाची पूर्तता तुम्ही आज मागा. मंथरेने काढी टाकली, मंथरे निघून गेली. आता काम होतं कैकेयीचं आणि कैकेयीने त्यावेळेस सांगितलं, पण नाथ माझ्या वचनाची पूर्तता, त्या वचनासाठी मला आता वचन द्या. प्रभू रामचंद्रांचे वडील दशरथ राजाने सांगितले, वचने किम दरिद्रता, वचनाला काय तरी दारिद्र्य आहे माझ्याकडे. अगं प्राण जाय पण वचन न जाय, हे आमच्या रघुकुलाची रीत आहे आणि ही रीत पाळणं आमचं कर्तव्य आहे. अगं हे घे वचन. त्या दुष्ट कैकेयीने त्यावेळेस माझ्या दशरथ राजाकडे वचन मागितलं, तुमचा राम 14 वर्ष वनवासाला जावा, तुमचा राम 14 वर्ष वनवासाला जावा आणि माझा भरत राजगादीवरती बसावा. वचन ऐकलं आणि काळजाच्या तुकड्या झाल्यासारखं दशरथ राजाने सांगितलं, कैकेयी अगं एक वेळ माझा प्राण मागितला असता तरी मी दिला असता, पण माझ्यापेक्षा प्रिय असणारा प्राणापेक्षाही प्रिय त्याच्या बजात श्रीरामचंद्र प्रभूला नको ग वनवासाला पाठवू. मी एक वेळ तुझ्या भरताला राजगादीवरती बसतो, पण माझ्या रामाला नको पाठवू का कैकेयी. पण असं असतं, एकदा माणसाच्या मनामध्ये स्वार्थ अहंकार लोभ ज्यावेळेस स्वार होतो ना, त्यावेळेस माणसाचं मनुष्यपण संपलं जातं. थोडासा आवाज द्या. माणसाचं शहाणपण त्या ठिकाणी विलयाला गेलेलं असतं. आणि ती कैकेयी आता दशरथ राजाकडे त्या वचनाचं पालन करण्याचा अधिकार मागून घेते. कैकेयी अगं माझ्या प्राणापेक्षाही प्रिय राम, नको पाठवू ग त्याला वनाला, वनाला नको पाठवू. दशरथ राजा विनवणी करत होता आणि नेमकं त्याच वेळेस कैकेयीच्या तोंडाचा पट्टा चालू झाला होता. म्हणे रघुकुळ आहे तुमचं, आग लागो तुमच्या कुळाला, आग लागो तुमच्या पुरुषार्थाला. माझी 2 वचनं देताना लाज वाटली नाही. तोंडाला येईल ते शब्द बोलत होती. अगं मी तुझा पती आहे, मला ते माहित नाहीये. मला पहिल्यांदा माझ्या भरताला राजगादीवरती बसवा, दिलेल्या वचनाचं पालन करा. मान वदनाने दीनपणे हताशपणे हात जोडलेले दशरथ राजाने, कुणाच्याही समोर न वाकलेला दशरथ राजा आज पत्नीच्या समोर हात जोडतोय, विनवणी करतोय. कैकेयी कैकेयी थोडा ऐक ना ग, मी नाही कुठं म्हणतो, पण वनवासामध्ये नको ना पाठवू. तिनं सांगितलं, वचनाची पूर्तता करायची असेल तर बोला, आहे तर वचन पाळता येत नाही असं सांगून टाका. श्रीरामचंद्र प्रभूंनी त्या कक्षामध्ये पाय ठेवलेत आणि कक्षामध्ये पाय ठेवल्यानंतर आपल्या आईवडिलांचे स्वर कानावरती आलेत. इतक्यात दशरथ राजाच्या छातीमध्ये कळ आली. भाऊ थोडा आवाज कमी येतो तुमचा. दशरथ राजाच्या छातीवरती कळ आली आणि छातीमध्ये कळ आल्यानंतर दशरथ राजा बेशुद्ध पडले. दशरथ राजा बेशुद्ध पडल्यानंतर अजून कैकेयीला चेव आला. अहो नाटक करताय तुम्ही, बेशुद्ध पडायचं. प्रभू रामचंद्रांच्या कानावरती शब्द आले, पुढे आले, आईच्या पायाला स्पर्श केला. आई नको ग माझ्या वडिलांना बोलू, तुझ्या वडिलांना सांग अगोदर माझे वचन पाळायला. काय वचन आहे ताई? मी यांचा प्राण वाचवला त्यावेळेस आनंदाने बेहोश झाले होते.
आणि त्यांनी सांगितलंय की तू वचन माग. मी आज वचन मागितले आईसाहेब. वडिलांनी जरी नाही म्हटलं ना तरी त्यांचा मुलगा या ठिकाणी आहे. माझ्या कुळाला जर बट्टा लागत असेल, माझ्या वडिलांच्या चारित्र्याला कलंक लागत असेल ना, आईसाहेब तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतोय, हा तुमचा मुलगा वडिलांचे वचन पाळण्यासाठी समर्थ आहे. मग ऐक, पहिल्या वचनाने तुझा राज्याभिषेक रद्द व्हावा आणि त्याच्या जाग्यावरती माझा भरत राजा बाबा. एवढंच आहे ना, हा तुझा राम त्या ठिकाणी सिद्ध आहे. मी आताच राजगादीचा त्याग करतो आईसाहेब. त्या राजगादीवर तुम्ही भरताला बसवतो. दुसरं वचन ऐक. दुसऱ्या वचनाने तू वनामध्ये निघून जावं. 14 वर्ष वनवास. दशरथ राजा बेशुद्ध अवस्थेमध्ये होते. त्याने पायाला स्पर्श केला. आई एवढीच आज्ञा होती ना, कशाला आकांड तांडव करायचा. हा तुझा राम तुझे शब्द ऐकायला तयार होता. प्रभू रामचंद्राने तिथून काढता पाय घेतला. आपल्या महालामध्ये आले प्रभू रामचंद्र. जो साज शृंगार होता तो काढून टाकला. उंची वस्त्र होते ती काढून टाकली आणि त्या ठिकाणी दागिने वगैरे काढून टाकले. केळीच्या पानाने संपूर्ण अंगाला विष्ठित केलं. वल्कल अंगावरती घातली आणि आता कुणाचा निरोप घ्यावा. पहिल्यांदा गेले जी अर्धांगी आपली, त्या अर्धांगीकडे सीतामाईंकडे गेले आणि सीतामाईला सांगितलं, सीते आईसाहेबांची आज्ञा आहे. त्याच्याही पेक्षा वडिलांचं चारित्र्य महत्वाचं आहे. आपल्या कुळाचं नाव महत्व आहे. माझ्या वडिलांच्या चारित्र्याला कलंक लागत असेल तर म्हणून हा 14 वर्ष राम वनवासाला चाललाय. सीतामाईंनी विचारलं, कशा करता आलास. प्रभू रामचंद्राने सांगितलं, तुझा निरोप घ्यायला. निरोप माझा कसला घेता, निरोप माझा कसला घेता, निरोप माझा कसला घेता, निरोप माझा कसला घेता, माझा कसला घेता. कमी करा. निरोप माझा कसला घेता, निरोप माझा कसला घेता, निरोप माझा कसला घेता. जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. निरोप माझा कसला घेता, निरोप माझा कसला घेता. जेथे राघव जेथे सीता, जेथे राघव जेथे सीता, जेथे राघव तेथे सीता. निरोप माझा कसला घेता, निरोप माझा कसला आईसाहेबांनी सांगितलं, निरोप माझा कसला घेता, जिथे राघव तिथे सीता. प्रभू मी तुमची सावली आहे. पतीने जिकडं जावं तिकडं पत्नीने तिच्या पाठीमागे जावं, आपलं धर्मशास्त्र सांगतंय. किंबहुना नियम आहे. मी सावलीसारखी तुमच्या पाठीमागे, तुम्ही ज्या ठिकाणी जाल ना त्या ठिकाणी मी येईल. अगं सीता, त्या ठिकाणी रानावनामध्ये काट्याकुट्यामध्ये जायचं आहे. प्रभू तुम्ही सोबत असताना मला असणारी दुःख पेलवण्याची ताकद ही तुमच्या कृपेने माझ्याकडे आहे. सीताईसाहेब निघाल्या आणि लक्ष्मणाकडे निघालेले आहेत. प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाकडे जात असताना उर्मिलेने जेवतं ताट भरून आणलेलं आहे. जेवतं ताट हातामध्ये आहे. लक्ष्मणजींना जेवायला तुम्ही म्हणत असाल सकाळी सकाळी पूर्वी पहाटे जेवत होती माणसं 4:30 वाजता, आणि ताट हातामध्ये धरलेलं आहे.
वाढलं जेवायला. प्रभू रामचंद्रांना पाहिलं आणि लक्ष्मणाने सांगितलं, दादा मला बोलवलं असतं तर मी आलो असतो ना, तुम्ही का आलात? लक्ष्मणा, काम तेवढं महत्वाचं आहे. काय झालं दादा? लक्ष्मणा, मी वडिलांचा शब्द पाळण्याकरता 14 वर्ष वनवासाला जायचा निर्णय घेतलाय. मग मला काय सांगताय? लक्ष्मणा, भरत अजून अज्ञान आहे. भरताला राजगादीवरती बसव, मी इथून निघून जाईल. काही आई साहेबांची इच्छा पूर्ण कर भरता. अजून कौशल्य आहे, सुमित्रा आहे आणि काही आहे. तिघींची काळजी घे. दशरथ राजा आपले वडील थोडेसे दुःखी झालेले आहेत, त्यांची काळजी घे. लक्ष्मणाने ऐकलं आणि डोळ्यातले घळघळ अश्रू खाली यायला लागले. दादा, आजपर्यंत मी तुमचं ऐकलं नाही दादा, अजून कधीच झालं नाही. तुमचा प्रत्येक शब्द मला भगवंतापेक्षा जास्त मोलाचा आहे दादा. आजपर्यंत तुमच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची माझी ताकद झाली नाही दादा. पण दादा, आज तुमच्यापासून बाजूला होणं हे तुमचं पण ऐकणार नाही मी दादा. दादा, मी तुमच्यापासून बाजूला होणार नाही, मी तुमचं पण ऐकणार नाही दादा. जिथं तुम्ही आहात तिथं लक्ष्मण बरोबर आहे दादा. लक्ष्मणजी निघालेत आणि निघत असताना दशरथ राजा हाक मारून मारतायत, रामा, शिवरंजनी, रामा, रामा, जाऊ नको ना रे. रामचंद्र मागे वळून पाहिलं, आपले वडील होते. वडील हाक मारतायत, रामा, रामा, तू नसेल तर मी जगेल का रे? तुझा बाप तुला हाक मारताय, रामा मागे ये. सुमंत प्रधानाला रथामध्ये बसवलेलं आहे प्रभू रामचंद्राने आणि प्रधानाला आदेश दिला, रथ पुढे चालवा. सुमंत प्रधान सांगतायत, प्रभू, तुम्हाला तुमचे वडील हाक मारतायत. त्यावेळेस रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, मी अजूनही या राज्यामध्ये आणि या राज्याचा राजकुमार आहे. मी राजा होणार होतो, अजून दुसऱ्याला अभिषेक झालेला नाहीये. मी राजकुमार आहे. मी तुला आज्ञा करतो, रथ पुढे चालव. सुमंत प्रधानाचा नाईलाज झाला, रथ पुढे चालत होता. दशरथ राजाला वाटलं, आता माझा मुलगा ऐकत नाहीये, आता हा माझा नोकर आहे. सुमंताला हाक मारली, सुमंता, सुमंता, रथ थांबव. हा राजा तुला आज्ञा करतो, सुमंता, रथ मागे फिरव. प्रभू रामचंद्राकडे पाहिलं, धर्म संकटामध्ये सुमंत प्रधान पडलेले. त्याने सांगितलं, प्रभू, तुम्ही म्हणता रथ पुढे चालवा, माझा मालक, माझा राजा मला आज्ञा करतोय, सुमंत, रथ मागे फिरव. मी ऐकू कुणाचं? त्यावेळेस प्रभूंनी स्वतःच्या डोळ्यात ते अश्रू लपत सांगितलं, सुमंता, यावेळेस मी तुझा मालक आहे. पण प्रभू, मी घरी गेल्यानंतर राजा मला विचारेल, माझा मालक मला विचारेल, सुमंता, मी तुला हाक मारत होतो, रथ का मागे फिरवलं नाही? आयुष्यामध्ये पहिलं खोटं बोललेत प्रभू रामचंद्र. त्याने सांगितलं, सुमंत, ऐक, ज्यावेळेस तुला विचारतील दशरथ राजा, रथ का मागे फिरला नाही, त्यावेळेस एकच सांग. गाडीचा खडखड 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 आवाज रथाचा येत होता. त्या खडबडीच्या आवाजामध्ये मला, महाराज, तुमचा आवाज ऐकायला आला नाही आणि म्हणून मी मागं फिरलो नाही. दशरथ राजाला खोटं बोलण्याचा सल्ला प्रभू रामचंद्राने सुमंतीला दिला. का? आपल्या वडिलांच्या कुळाला, वडिलांच्या चारित्र्याला बट्टा लावू नये, बट्टा लागू नये. आणि म्हणून त्या ठिकाणी स्वतःच्या वडिलांकरता प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला काट्याकुट्यामध्ये फिरले. हे जिवंतपणाचं श्राद्ध आहे, हे जिवंतपणाचं श्राद्ध आहे. आणि हे श्राद्ध करणाराला आजचं श्राद्ध करण्याचा अधिकार प्राप्त होतो. मी फार कुटुंबाचं कौतुक करील. या उच्च शिक्षित असताना, अध्यात्माची ओळख नसताना सुद्धा या ठिकाणी या कुटुंबाने एवढा मोठा सोहळा केलेला आहे. कदाचित भगवंत त्यांच्याकडे किती कृपादृष्टीने पाहिली याच्यापेक्षा गेलेल्या आत्म्याने त्यांच्यावरती कृपा केलेली आहे. अतिशय चांगलेपणाची शिकवण या कुटुंबाला
या ढोले गुरुजींनी दिलेली आहे. म्हणून लाख लाख वेळा मी ढोले गुरुजींना श्रद्धांजली समर्पित करतो. वडिलांच्या प्रती किती श्रद्धा असावी, किती श्रद्धांजली समर्पित करावी हे या कुटुंबाकडून शिकायला मिळतंय. एवढा मोठा सोहळा या ठिकाणी केलेला आहे. फार सुंदर सोहळा केलेला आहे. अन्नदान आहे, ज्ञानदान आहे आणि संपूर्ण कुटुंब या सोहळ्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे. आमच्या वडिलांचा, आमच्या सासऱ्यांचा, आमच्या आजोबांचा आजचा सोहळा हा जगामध्ये अविस्मरणीय ठरावा म्हणून संपूर्ण कुटुंबाने ही पताका खांद्यावरती घेतली आणि आणला सोहळा परिपूर्णतेकडे ही मंडळी चाललेली आहे. आजांनो, माझ्यासमोर एक सरळ प्रश्न पडतो, श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध म्हणजे हा शेवटचा सोहळा. श्राद्ध म्हणजे श्रद्धेचं समर्पण. आणि जिथे श्रद्धा असते तिथे श्राद्ध होतं. जिथे पुण्याईचं स्मरण केलं जातं त्या ठिकाणी पुण्यस्मरण केलं जातं. किती मोठी पुण्याई तुमच्या माझ्यासमोर ठेवलेली आहेत बाबांनी. या गुरुजींनी आपला संपूर्ण परिवार सुशिक्षित केला. निवळ सुशिक्षित नाही केला, पोटाची खळगी करण्याकरता नोकरीला नाही लावला, तर संपूर्ण कुटुंब सुसंस्कृत करण्याचं काम गुरुजींनी केलेलं आहे. म्हणून हा सोहळा आहे. आज जर पाहिलं गेलं तर दशक्रियेचे आबाळे प्रत्येक ठिकाणी. दशक्रिया घालणं सुद्धा लोकांना जीवावरती येतं. वृद्धाश्रमामध्ये म्हाताऱ्या माणसांची भरती केली गेलेली आहे. माणसं माणसापासून तुटली गेली आणि माणसापासून तुटली गेल्यामुळे माणसामध्ये आज भिंती तयार झाल्या आहेत. द्वेषाच्या, विद्रोहाच्या भिंती या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. माणसं जोडण्याची कामं प्रवचनं कीर्तनं करतायत. म्हणून श्राद्धाला, दशक्रियेला ही मंदिरातली पवित्र कीर्तनं प्रवचनं आज माणसांच्या समोर येऊन स्मशानामध्ये आलेली आहेत, हॉलमध्ये आलेली आहेत. पूर्वीच्या काळी ही कीर्तनं प्रवचनं या ठिकाणी नव्हती. पण माणसं एवढी वेगवान झाली की चोरी माणसं करतात आणि पकडून पोलीसचा कुत्रा आणत असतो. आज कुठेतरी माणूस माणसामध्ये ओळखला जावा म्हणून प्रवचन कीर्तन या ठिकाणी आहेत. माझ्या माऊलींचं एक सहज उदाहरण माझ्यासमोर येत आहे. माऊलींचा जर लहानपणाचा कालखंड पाहिला ना, आई वडिलांची किंमत त्यांच्या चरित्रामध्ये आठवते. कशाला आईचं पुण्यस्मरण करायचं, कशाला वडिलांचं पुण्यस्मरण करायचं, कशाला पुण्यस्मरण करायची, हॅलो, कशाला श्राद्ध करायची. ज्यांनी आम्हाला देहाची उत्पत्ती करून दिली, त्या देहामध्ये ज्यांनी मला प्राण दिलाय. बघा, हा देह कोणाच्या गर्भामध्ये असतो? देह तयार केव्हा होतो? हा देह आईच्या गर्भामध्ये तयार होतो. त्याच्यामध्ये भगवंत पंचप्राण सोडतात आणि देह सजीव अवस्थेमध्ये निर्माण होतो. म्हणून आईचं पुण्यस्मरण करायचं. वडील आम्हाला या ठिकाणी कसं जगावं याचं ज्ञान देतात. थोडंसं ऐकू चालूच ठेवा. कसं जगावं याचं ज्ञान देतात. म्हणून वडिलांचं पुण्यस्मरण करायचं, वडिलांचं श्राद्ध करायचं. आयुष्यभर जे आपल्या पाठीशी राहतात, आयुष्यभर जे आम्हाला कसं जगावं हे शिकवतात. नवे नवे आयुष्यभर आमची जगामध्ये ओळख होण्याकरता जे आम्हाला स्वतःचं नावलौकिक देतात. ज्या घरामध्ये राहतो ते घर आमच्या वडिलांचं आहे. ज्या समाजामध्ये आम्ही नावलौकिक मिळवला तो नावलौकिक आमच्या वडिलांमध्ये मिळालेला आहे. याची जाणीव म्हणजे पुण्याईचं स्मरण आहे. याची आठवण म्हणजे श्राद्ध आहे. आणि या आठवणीने हृदयामध्ये उत्पन्न होणारा श्रद्धा आहे. त्या श्रद्धेचं समर्पण म्हणजे श्रद्धांजली आहे. ज्यांना आई वडील अर्ध्यावरती गेले ना, त्यांना कळेल याची किंमत. अरे भुकेलेला विचारा भाकरीची किंमत काय, तहानलेल्याला विचारा तहानेची किंमत काय, पाण्याची ताकद काय, खोळ्याला विचारा हातपायाची किंमत काय, आंधळ्याला विचारा डोळ्याची किंमत काय. जसं ज्यांच्यावरती अर्ध्यावरती आईवडील निघून गेले, ज्यांचे आईवडील लवकर निघून गेले त्यांना विचारा आईवडिलांची किंमत काय. आळंदीला आज आपण माऊलींच्या समाधीच्या समोर नतमस्तक होतो. पाठीमागचा जर कालखंड पाहिला गेला माऊलींचा,
आपेगावचं राहणारं हे कुटुंब आळंदीमध्ये आले. सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये माऊलींचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी बसलेले आहेत आणि विठ्ठलपंत कुलकर्णींनी सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. त्या सगळ्या सायंकाळची वेळ होती आणि सायंकाळच्या वेळी त्या गावामध्ये असणारे एक शास्त्रपंडित, त्या शास्त्रपंडितांनी पाहिलं अतिशय तेजपुंज चेहरा आहे आणि या तेजपुंज असणाऱ्या चेहऱ्याचं दर्शन या ठिकाणी त्यांनी घेतलं. कुठले आपण? मी आपेगावचं. विठ्ठलपंत म्हणतात मला. लग्न वगैरे झालंय का? नाही अजून, शास्त्राभ्यास चालू आहे. त्या धर्मपंडितांनी बरोबर घेतलं. आजचा दिवस आमच्या घरी राहा. तशी मुक्कामाची गैरसोय होती आणि त्यांनी सांगितलं, कबूल केलं, राहील मी आजच्या दिवस. घरी गेले. विठ्ठलपंतांकडे पाहिलं त्या पंडितांनी. आपली मुलगी रुक्मिणी लग्नाला आलेली आहे. विठ्ठलपंतांना विचारलं, काम धंदा काय करताय? काही नाही, भगवंताचं चिंतन करतो. आनंद वाटला. पूर्वीच्याकडे देवाची देवपूजा आणि भगवंताचं चिंतन ही प्रमुख साधन मानलं जात होतं. चारित्र्य संवर्धन हा सगळ्यात मोठा भाग होता. दुर्दैवाने अलीकडे तो संपलेला आहे आणि तो जर संपला नसता तर काल परवा घडलेल्या 2 घटना त्या घडल्याच नसत्या. याचं कारण आहे, अध्यात्मापासून माणसं बाजूला गेली, माणसाचा पशु झाला आणि वागण्यामध्ये सुद्धा पशुत्व आलं आणि म्हणून अध्यात्माची प्रवचन कीर्तनाची आवश्यकता आज तुम्हाला मला सगळ्या निर्माण झालेली. वारकरी संप्रदायासारखा सुवर्ण पुष्प देणारा हा संप्रदाय आणि या संप्रदायामध्ये परविया नारी रुक्मिणी समान ही संहिता निर्माण झालेली आहे. जेने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्य सांभाळावी. पथ्य कोणती आहे? परधन मानावे जैसे वमन, परश्री माते समान जान. ही आमची परंपरा आहे वारकरी संप्रदायाची. समोर दिसणारी स्त्री मला आईसारखी दिसावी. याचं कारण आहे राजांनो, या भारतभूमीमध्ये असा एक सुपुत्र जन्माला आला की त्या सुपुत्राने या भारतवर्षाला एक नवी ओळख करून दिली. त्या सुपुत्राचं नाव आहे पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई मातेश्वरी. पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई मातेश्वरी. महाराष्ट्राचा राजा जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी. 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 पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई मातेश्वरी. पुणे जिल्हा जुन्नर तालुका शिवाई मातेश्वरी. राजा शिवाजी हिरा जन्मला शिवनेरी किल्ल्यावरी. 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींनी तयार केलेली कायदा पद्धती आजही पाहिजे होती. परस्त्रीकडे पाहणारा मृत्यूदंड करणारा माझा राजा आज प्रत्येकाला वाटतं राजे पुन्हा जन्माला या. पण दुर्दैव आमचे राजे जन्माला येत नाही, किंबहुना राजांचा गुण घेऊन एकही माणूस जन्माला येत नाही. याच्यामुळे प्रवचन कीर्तनाची आवश्यकता आहे. याच्यामुळे प्रवचन कीर्तनाची प्रत्येक जीवाला गरज आहे. पण माणसं जेवढी इतर गोष्टींमध्ये रमतात तेवढी दुर्दैवाने या गोष्टीमध्ये रमत नाही. दुर्भाग्य आहे. चला विठ्ठलपंत कुलकर्णी आणि विठ्ठलपंत कुलकर्णींकडे
माझी रुक्मिणी तुम्ही करावी असा आग्रह त्या ठिकाणी त्या पंडितांनी धरलाय. लग्न झालं. लग्न झालं पण विठ्ठल पंतांचं मन मात्र त्या ठिकाणी रमेना. विठ्ठल पंतांना सारखा ध्यास लागला होता माझ्या पांडुरंगाचा. पांडुरंगाचा ध्यास मनामध्ये. संसार करतायत परंतु लक्ष पांडुरंगाच्या चरणावरती. हृदयामध्ये पांडुरंगाचे चिंतन आहे. आणि अशा अवस्थेमध्ये एक दिवस त्यांच्या मनात आला विचार आला. रुक्मिणी विचारलं, रुक्मिणी मला वाटतं संन्यास घ्यावा. हे दररोजचं होतं. रुक्मिणीला विचारायचे ते प्रत्येक वेळेस संन्यास घ्यावा. रुक्मिणीला वाटलं दररोज म्हणताय तसं आजही तिनं सांगितलं घ्यायचं तर घ्या. घ्यायचं तर घ्या म्हटलं. पडत्या फळाची आज्ञा केली. विठ्ठल पंतांनी घर सोडलं. घर सोडले आणि एका आश्रमामध्ये राहायला लागले. तो आश्रम होता एका थोर अशा विद्याविभूषित संन्यासी. त्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी राहिले. आणि एक दिवस त्यांच्या गुरुजींनी विचार केला थोडी तीर्थयात्रा करावी म्हणून संपूर्ण जबाबदारी आश्रमाची विठ्ठल पंतावरती देऊन सद्गुरूंनी परमार्थाचा मार्ग स्वीकारला गेला. जरा तीर्थाटन करावं, थोडंसं बाहेरचं जग पाहावं, भगवंताचा अधिकाधिक अभ्यास करावा, ज्ञान प्राप्त करावं. आणि म्हणून चालत चालत सद्गुरूंचा डेरा एक दिवस आळंदीला आला. आळंदीमध्ये वटवृक्षाच्या आणि त्या छायेमध्ये भगवंताचं नामचिंतन करत हे सद्गुरू बसलेले आहेत. आणि त्याच वेळेस असणाऱ्या सिद्धेश्वराचं दर्शन घेण्याकरता माझ्या रुक्मिणी आई साहेब आलेल्या आहेत. पतीला जाऊन आज आठवडा झालेला आहे, पण 8 दिवसामध्ये नाव नाही, गाव नाही, कौतुक नाही आहे. त्यांचा तपास लागत नाही आहे. रीती रिवाजाप्रमाणे सद्गुरूंचं दर्शन समोर दिसणारा भगव्या कपड्यातला संन्यासी आहे. दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याबरोबर त्या संन्याशाने आशीर्वाद दिला, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. कडक करा आवाज, कडक. आशीर्वाद दिल्यानंतर आईसाहेब रुक्मिणी आईसाहेब बोलल्या. पाहते तर त्या संन्यासीने दिलेला आशीर्वाद आता खरा कसा होईल. पती तर निघून गेलेले आहेत. बघा आता गळगळ गळगळ डोळ्यातून अश्रू खाली जायला लागले. संन्याशाने विचार केलाय, मी तर काही वाईट बोललेलं नाहीये. मग यांच्या डोळ्यातून अश्रू येण्याचं कारण काय आहे साहेब? माझ्याकडून काही चुकलंय का? संन्याशाने विचारल्याबरोबर आईसाहेब म्हटलं काहीच चुकलं नाही महाराज. रुक्मिणी आईसाहेब रडतायत. महाराज मला तुम्ही आशीर्वाद दिलाय खरा, पण माझे पती या ठिकाणी नाही आहेत. रुक्मिणी आईसाहेब रडायला लागल्यानंतर त्याने विचार केला, सांगा ना तुमचे पती कसे होते? वर्णन केलंय. गोऱ्या आहेत, सुंदर आहेत, अतिशय मितभाषी आहेत. जसं वर्णन करत होते त्यावेळेस त्या संन्याशीच्या लक्षात येत होतं कदाचित आपल्याकडे आलेला तो तर नसेल ना. दौरा अर्ध्यावरती सोडला आणि ते संन्याशी पाठीमागे गेले. त्यांचं नाव आहे रामानुजाचार्य. आणि गेल्याबरोबर त्यांनी विठ्ठल पंतांना हाक मारली, विठ्ठला विठ्ठला म्हटल्यानंतर अर्ध्यावरती आलेले सद्गुरू पाहिले. विठ्ठल पंत थोडे दचकले. विठ्ठला काय तुझी, तुझं लग्न झालंय? नाही जी. तुझं गाव कोणतं आहे? आपेगाव. मग आळंदीला मला भेटली ती कोण? आळंदीचं नाव घेताना विठ्ठल पंताच्या अंगाला दरदरून आपटला. तुझं लग्न झालं नाही असं खोटं सांगितलं. अरे गृहाश्रम श्रम स्वीकारणाऱ्याला या ठिकाणी किंमत नाहीये. प्रपंच जर करायचा असेल, संसार करायचा असेल तर परमार्थाची त्याच्यामध्ये आवश्यकता आहे.
पण प्रपंचाला घाबरून, संसाराला घाबरून परमार्थ करणं हे शास्त्राला मान्य नाही. मी तुझा गुरु तुला आज्ञा करतोय, अवलंबित असणाऱ्या पत्नीचा त्याग करून तू संसार सोडतोय. जा, परत संसारामध्ये जा. आणि संसारामध्ये वडिलांच्या पेक्षाही सद्गुरूंची आज्ञा श्रेष्ठ आहे. म्हणून त्या ठिकाणी रामानंदाचार्याची आणि आज्ञा घेतली आणि निघालेत विठ्ठलपंत. परत आळंदीमध्ये आले. आळंदीमध्ये आणि आल्यानंतर त्या ठिकाणी संसार सुरू केला. पण त्या ठिकाणी असणाऱ्या धर्म मार्तंडाने विरोध चालू केला. 4 मुलं झाली. पहिले निवृत्ती दादा, दुसरे सोपान दादा, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई. 4 फुलांसारखी मुलं आली. परंतु धर्म मार्तंडाने मात्र या मुलांना वाळीत टाकलं. संन्याशाची मुलं म्हणून अवहेलना झाली. पण माझ्या मुलांची मुंज व्हावी, माझ्या मुलांना माणूस म्हणून जगता यावं म्हणून धर्म मार्तंडांच्या समोर हात पाय जोडत होते विठ्ठलपंत. काय शिक्षा द्यायची ती मला द्या. माझ्या मुलांना काय शिक्षा द्यायचं? त्यांना जगण्याचा अधिकार आहे, त्यांना माणूस म्हणून जगू द्या. परंतु धर्म मार्तंडांना त्यांची कुठल्याही प्रकारची जाणीव, कुठल्या प्रकारची केवी येत नव्हती. त्यांनी सांगितलं, जर तुम्हाला जगायचं असेल, मुलांना जगवायचं असेल ना, तर एकच शिक्षा आहे, देहांत प्रायश्चित्त. एक दिवस उगवला. धर्मपीठाने दिलेली शिक्षा आता मान्य करून घ्यायची. उद्याचा दिवस सूर्योदयाच्या अगोदर आता इंद्रायणीमध्ये आपला देह समर्पित करायचा. माझ्या मुलांची मुंज व्हावी, माझ्या मुलांना शिक्षण मिळावं, माझ्या मुलांना माणूस म्हणून जगता यावं. बापाचं हृदय पिळवटलं. त्याने रुक्मिणीला जवळ बोलवलं. रुक्मिणी, ऐकतेस का? काय म्हणत? आपल्या मुलांचं भलं व्हावं हे तुला वाटतंय ना? खरं सांगू राजांनो, माझा मुलगा माझ्यापेक्षा मोठा व्हावा हे माझ्या बापाला वाटतं, जगात कुणालाच वाटत नाही. रुक्मिणीला विश्वासात घेतलं. रुक्मिणी, तू मुलांना जन्म दिला, हा तुझा अधिकार मुलांवरती फार आहे रुक्मिणी. पण लक्षात ठेव रुक्मिणी, माझ्या मुलांचा संगोपन व्यवस्थित व्हावं ही आई वडिलांची जबाबदारी. पण सांस्कृतिक संगोपन व्हावं, संस्काराचं संगोपन व्हावं, याच्याकरता त्यांना धर्मामध्ये जाणं गरजेचं आहे. आपल्याला बहिष्कृत केलेलं आहे, बहिष्कृत केलेलं आहे आपल्याला. रुक्मिणीने सांगितलं, नाथ, तुमच्या आज्ञेच्या बाहेर मी कधीच गेले नाही, आताही जाणार नाही. सांगा ना रुक्मिणी, मी एक निर्णय घेतला आहे. रुक्मिणी निर्णय घेतला, आपल्या मुलांना माणूस म्हणून जगता येण्याकरता मी उद्या देह समर्पण करायचा निर्णय घेतलेला आहे. रुक्मिणी आपल्या पतीकडे पाहिलं आणि सांगितलं, हा निर्णय मला न विचारता तुम्ही घेताय? अहो, मुलांना जन्माला घालण्यात माझा सुद्धा काहीतरी अधिकार आहे. फक्त मुलं तुमची नाही आहेत, मी सुद्धा येणार तुमच्या बरोबर समर्पणाला. अगं, जर तू आलीस तर या मुलांची काळजी कोण घेणार? रुक्मिणीने विठ्ठलपंतांना सांगितलं, का हो, इतके दिवस परमार्थ करता एक गोष्ट लक्षात आली नाही? एकदा स्त्रीनं जर पुरुषाशी लग्न केलं तर त्याच्या नावाचं आयुष्यभर कुंकू लावलं जातं. त्या कुंकवाची जबाबदारी त्याच्यावरती पडते. आणि एकदाच कपाळाला लावलेलं कुंकू स्त्रीच्या आयुष्यभराची जबाबदारी त्या पुरुषाच्या खांद्यावर टाकते. तुम्ही तर भगवंताला दररोज गंध लावताय. त्या भगवंताला तुम्ही दररोज गंध लावताय, तर माझ्या मुलांची, माझी स्वतःची, आपल्या सगळ्यांची जबाबदारी त्या परमेश्वरावरती आहे. आपण दोघं गेलो ना, मुलांना मानवतेचा काहीतरी दृष्टिकोन लोक प्राप्त करून देतील.
माणूस म्हणून त्यांना माणसात घेतील, त्यांची मुंज होईल. दोघाही नवरा बायकोने विचार केला उद्या आत्मसमर्पण करायचं. सकाळ झाली, पोरांना लवकर उठवलं, मुलांना उठाणार. दररोज मुलं भिक्षा मागून आणत होती, आज सांगितलं भिक्षा नाही मागायला जायची, आज घरी गोडधोड करायचंय. पुरणपोळ्यांचा बेत शिजला, पुरणपोळ्यांचा बेत सजला गेला. आणि आज सकाळपासून आई राबत होती, चिमुकली मुक्ताई आपल्या आईला मदत करत होती. पुरणपोळ्या करत असताना आईकडे ज्यावेळेस ती मुक्ताई बघायची त्यावेळेस हुंदका आईच्या हृदयातला हुंदका हृदयात दाबून ठेवायची आई. राजांना काही केलं तरी 9 महिने 9 दिवस तिने गर्भामध्ये वाढवलेलं आहे त्या मुलांना. त्या मुलांकडे पाहत 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 त्या आईनं दिवसभर पुरणपोळ्याचा स्वयंपाक केलाय. पोरांना कळत नव्हताच कधी एवढं जेवण घरात तयार झालेलं नव्हतं. आणि आज त्या ठिकाणी जेवण घरात तयार होते, दररोज भिक्षा मागावं लागत होती. काय आज घरामध्ये कुठला सोहळा आहे? परंतु त्या मुलांना त्याची जाणीव होत नव्हती. संध्याकाळी सगळ्या मुलांना बरोबर जेवायला बसवलंय. आणि जेवायला बसल्यानंतर पहिला घास निवृत्ती दादांच्या मुखामध्ये टाकलाय. मुखामध्ये घास टाकल्यानंतर पहिला हुंदका आईच्या हृदयामध्ये आलाय. हाच घास भरवते, पण उद्या कोण घास भरवर? एकेकाच्या मुखात एक एक घास ती आई भरवत होती. पोरं चिमणी सारखी तोंड आ करून तो घास खात होती. आणि शेवटची वेळ आली मुक्ताई जवळ. कोण मुक्ताई? अरे जिने 1400 वर्ष आयुष्य जगणारा चांगदेवाला गुरुपद घ्यायला लावलं ती मुक्ताई. माझ्या बहिणाईनं वर्णन केलंय त्या मुक्ताईच. माझी मुक्ताई मुक्ताई 6 वर्षाचं लेकरू सांगदेव योगियाने तिला मानल रे गुरु. मुक्ताईची महती. मुक्ताईने चिमणीसारखं तोंड वाचल्या बरोबर आतमध्ये घास घातला हुंदका हृदयामध्ये आला होता. टपकन डोळ्यातून पाणी आलं, डोळ्याचा थेंब खाली गळल्या बरोबर मुक्ताईने विचारलं, आई का ग रडतेस ग? वाटत होतं सांगावं मुक्ताईला, मुक्ताई मी चालले तुम्हाला सोबत, तुम्हाला उद्या आई बाप नसणार आहेत मुक्ताई. हुंदका आवरला. कस तरी मुक्ताईला समजवलं, सगळ्यांना जेवण खायला घातलं. आणि आता सायंकाळ झाली, पोरांना झोपवलंय. रात्रीचे 12 वाजलेत. विठ्ठल पंतांनी हातामध्ये लेखणी घेतली आणि निवृत्ती दादाच्या नावाने वही लिहायला सुरुवात केली. निवृत्ती, आम्ही चाललोय देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता. तुमची मुंज व्हावी, तुम्हाला माणसांमध्ये माणूस म्हणून जगता यावं, आणि म्हणून आम्ही चाललेलो आहोत. निवृत्ती, आता या मुलांचा आई बाप तूच आहेस. विठ्ठल पंतांनी ती चिठ्ठी घेतली, निवृत्ती झोपलेल्या निवृत्ती दादांच्या पाठीशी डोक्याजवळ ठेवली. विठ्ठल पंत निघालेत, पण रुक्मिणीचा पाय मात्र तिथून जात नव्हता. ज्या मुलांना 9 महिने गर्भामध्ये वाढवलंय त्या मुलांना सोडून जायचं आईच्या जीवावरती आलं होतं. ऐसे कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. तो कळवळा तिला पुढे जाऊ देत नव्हता. आणि आता त्या पुढे पती निघालेले आहेत. वडिलांच्या लक्षात आलं. त्याने सांगितलं, रुक्मिणी तुझे पाय अडखळतायत ना? अगं आईच्या मायेला लाज नसते म्हणतात ना. थांब रुक्मिणी, तू तुझ्या मुलांकडे पाय ओढतायत. रुक्मिणी एक वेळ पाहिलं मुलांकडे.
झोपलेल्या मुलांचे गोड 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 असे गालाचे पापे घेतले आणि जड अंत करणारी माझी रुक्मिणी माता निघालेली आता. जड अंत करणारी रुक्मिणी माता निघालेली आहे. रात्रीचे 12 वाजलेले. इंद्राणीच्या किनाऱ्यावरती आलेत. दोघांनी एकमेकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. आसवंतामध्ये शांत होते. रातकड्यांचा किरकिर आवाज चालू होता. आणि अशा अवस्थेमध्ये पांडुरंगाकडे पाहिलं. पांडुरंगाचं ध्यान केलं. मनामध्ये चिंतन केलं. आणि विठ्ठल पंत रुक्मिणीने आपला देह त्या इंद्राणीच्या पाण्यामध्ये समर्पित करून टाकला. इकडे पहाटेची वेळ झाली. स्नान करण्याकरता निवृत्ती दादा उठलेत. आणि निवृत्ती दादाने पाहिलं 4च पापंड आहेत. आई बाबा कुठे गेलेत? आई म्हणून हाक मारली. बाबा प्रतिसाद आला नाही. निवृत्ती दादाने उठलं. थोडा दिव्यातली वात पुढे केली आणि आपल्या उशीजवळ असणारी चिठ्ठी लक्षात आली. चिठ्ठी घेतली. चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. चिठ्ठी वाचता येत नव्हती. डोळ्यात पाणी साचलेलं होतं. डबडब त्या डोळ्याने ती चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. निवृत्ती, तुमची मंज व्हावी, तुम्हाला माणूस म्हणून जगता येऊ म्हणून आम्ही आत्महत्या करायला चाललो. हा देह समर्पण करतोय. निवृत्ती, आता ह्या मुलांची जबाबदारी तुमच्यावरती आहे. तुम्ही त्याचे आई बाप आहात. निवृत्ती दादांना पुढचं वाचता आलं नाही. पण दादा डोळ्यातून अश्रुपात चालू होता. आणि एवढा त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज जागे झाले. सोपान काका जागे झाले. दोघाही भावंडांनी दादाकडे का रडतोय पाहिलं. का रडता दादा? काही नाही ज्ञाना, आपले आईबाप आपल्याला सोडून गेले रे. आपले आईबाप सोडून गेले. अजून धाय मोकलं. निवृत्ती दादा रडायला लागले. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, दादा नाव निवृत्ती ना तुमचं, मग प्रवृत्तीवर येऊन का रडताय दादा? निवृत्ती दादाने ज्ञानेश्वर महाराजांकडे पाहिलं. त्यांच्या समोर प्रश्न असा होता, तिघही भावंडांना समजायचं कसं? ज्ञानेश्वर महाराजांनी लहान असून सुद्धा मोठेपणाची जबाबदारी स्वीकारली. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगताय, दादा आता निवळ रडायचं नाही, आपल्या समोर प्रश्न आहे. ज्यावेळेस मुक्ताई उठल ना दादा, मुक्ताईला काय सांगायचंय? दादा ती 6 वर्षाची लहान लेकरू आहे. आईच्या कुशीतून कधी बाजूला गेली नाहीये. दादा रात्रभर मला माझ्या कुशीमध्ये येऊन मुक्ताई आई आई करत होती. झोपेतून जागी झाली नाही दादा, पण तिला कळलं नाही. पण दादा ज्यावेळेस ती उठेल ना त्यावेळेस तिला काय सांगायचं? ज्ञानेश्वर महाराजांचं मोठेपण लक्षात आलं. निवृत्ती दादाने सांगितलं, ज्ञाना तू लहान आहेस रे, पण मोठेपणाच्या फार गप्पा मारतायत. माझ्या संतांनी विचारलं, कोण ज्ञानेश्वर महाराज? कोण ज्ञानेश्वर महाराज? ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर. हे ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर, ज्ञानाचा सागर. सखा माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानाचा
ज्ञानाचा सागर ज्ञानाचा 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 सागर कोण? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानाचा सागर म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. विश्वविक्रम करणाऱ्या ऐश्वरी ज्ञानाची प्राप्ती करून देणारा एक महाकाय सागर म्हणजे परमेश्वराचं दुसरं नाव म्हणजे ज्ञानेश्वर. तर ज्ञानेश्वर माऊलींनी आता प्रश्न सोडवलाय. मुक्ताई जागी झाली आणि माऊलींनी जवळ घेतलं. मुक्ता, आपले आई वडील ना रात्री कुठेतरी बाहेर गावी गेलेत, येतील संध्याकाळपर्यंत परत. मुक्ताईनं सांगितलं, ज्ञानदा आपण त्यांना शोधायला जाऊणार आहे. आता तिचा हट्ट म्हणून तिने भावंडांना माहीत होतं, परंतु निघालेत बरोबर. वेशीच्या जवळ गेले आणि विसोबा पंडितांना घोड्याबरोबर बसून येताना पाहिलं. संन्यासाची काठी कुठे चालली तोंड दाखवायला. माऊलींनी पाहिलं त्यांच्याकडे. काका, रात्रभर आमचे आईबाप कुठे गेले समजत नाही आम्हाला, म्हणून शोधायला चाललेलं आहे. इव्हन रात्री पाण्यामध्ये गेलेली प्रेत म्हणून वर आलेली होती. सगळ्या गावामध्ये बातमी पसरलेली होती. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेने त्या ठिकाणी आत्महत्या केली. सगळ्या गावात वाईट झालं होतं. ते काही भामंडांनी दृष्टी वाचलेली होती, परंतु मुक्ताईला माहीत नव्हतं. आणि तेवढ्यात विठ्ठल पंडितांनी सांगितलं, विसोबा पंडितांनी सांगितलं, म्हणलं पाप्याची कार्टी ना तुम्ही. अरे तो पापी होता म्हणून त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचं नाव ऐकलं, मुक्ताईला समजलं. मुक्ताईने धाडकना खाली अंग टाकून दिलं. आई बाबा, ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, काका आम्हाला माहित होतं आमच्या आत्महत्या केलेली आमच्या आई बापा. माझ्या बहिणीला कळू नये म्हणून आम्ही नाटक करत होतो. काका कशाला सांगितलं? त्यांनी सांगितलं, संन्यासाची कार्टी ना, अजिबात आळंदीमध्ये राहायचं नाही. तुमचे आईबाप मेलेत, तुम्ही सुद्धा या आळंदीमध्ये राहायचं नाही. तुमच्यामुळे आळंदी अपवित्र होते. ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं, काका त्याला आळंदी का म्हणावं? जर आमच्या स्पर्शाने जर ती आळंदी वाटत असेल ते आळंदी आम्हाला मान्य नाहीये. आमच्या स्पर्शाने इंद्रायणी अपवित्र होत असेल तर त्या इंद्रायणीला पवित्र म्हणता कसं येईल? लहानग्या ज्ञानेश्वरांच्या मुखातून पडलेले शब्द सत्य होते, परंतु त्या कानामध्ये त्याचा जाळ करत निघून गेले. विठ्ठलपंत घोड्यावरून खाली उतरला. खाडकन आमच्या माऊलीच्या मुस्कटात दिली. मला शिकवतोच कार्य कार्ट्या? अरे आई बाप खाल्ली, आता आमच्यावरती राज्य करायला पाहता काय? अजिबात जमणार नाही. चालते व्हा इंद्रायणीमधून. इंद्रायणीच्या तीरावरती आलेल्या विठ्ठलपंतांनी खाडकन माऊलींच्या मुस्कटात दिली. माऊली गाळ चोळत उठले. जमिनीवरती पडलेले होते. धुळीनं अंग माखलेलं होतं. नका मारू आमच्या दादाला. का मारताय आमच्या दादाला? काय चुकलं आमच्या दादाचं? मुक्ताईने हात जोडले. नका मारू, नाही आम्ही तुम्हाला काही बोलणार. इफाना ज्ञानेश्वर महाराजांनी त्या विठ्ठल विसोबा पंडिताकडे पाहिलं. काका, अहो हाच अन्याय बंद करण्याकरता माझ्या आई वडिलांनी आत्महत्या केली. काका, जोपर्यंत आमचे आई बाप होते तोपर्यंत आमच्या बोंगाला बोट लावायची कोणाची ताकद नव्हती. पण आमचे आईबाप निघून गेले. आमचे आईबाप निघून गेले आणि सकाळी सकाळी आमचं सांत्वन करण्याच्या पेक्षा आमच्या खाडकन मुस्कटात म्हणली. आणि माऊलींना जगातला साक्षात्कार झाला. राजांनो, या जगतामध्ये कोण श्रेष्ठ असेल ना, तर पहाडासारखी छाती असणारा बाप या जगातला सर्वश्रेष्ठ परमेश्वर आहे. या जगामध्ये देवांच्या नंतर कोण जर आम्हाला जीव लावत असेल ना, तर चालू वर्तमानामध्ये फक्त आईबाप सोडून या जगामध्ये कोणीच आमचंच नाहीये. बाप करी जोडी लेकुराची ओढे, बाप करी जोडी लेकुराची ओढे, बाप करी जोडी लेकुराची ओढे, बाप करी जोडी
बाप करी जोडी लेकुराची ओढे बाप करी जोडी लेकुराचे ओढे बाप करी जोडी लेकुराचे ओढे आपुली कुरवंडी ओ वाळोने आपुली कुरवंडी ओ वाळोने बाप करी जोडी लेकुराची ओढे बाप करी जोडी लेकुराची ओढे आपली कुरवाडी जो वाळोनी आपली कुरवाडी ओ वाळोनी बाप करी जोडी लेकुराची ओढे बाप करी जोडी लेकुराची ओढे एका केला मिराशीचा धनी मिराशीचा रे ना एक केला रे ना मिराशीचा धनी बाप करी जोडी लेकुराची ओढे बाप करी जोडी लेकुराची बाप कर जोडी लेकुराची ओढी. मुलांवरती संकट आलं ना राजांनो तर बाप छातीचा कोट करतो आणि ते समोर निघून जातो. माऊलींच्या लक्षात आलं माझे आई वडील निघून गेले, या जगामध्ये मला सांभाळणारं कोणीच नाहीये. आणि माऊलींच्या सहज मुखातून शब्द आले, सकल तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया सेवे सिकीर शरीरे लोन की जय. बाप कसाही बाप असू द्या भाऊ, आवाज मोठाच राहू द्या, मोठा राहू द्या आवाज. पण ज्या घरामध्ये बाप आहे ना त्या घरामध्ये पाहण्याची कुणाची वाकडी नजर करण्याची हिंमत सुद्धा होत नाही. हा बाप आयुष्यामध्ये कितीही कष्ट पडले, किती त्रास झाला तरी स्वतःची जमीन कधीच विकत नाही. पण ज्या दिवशी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे आणि ज्या दिवशी मुलीच्या लग्नाचा प्रश्न आहे ना त्या दिवशी हा बाप स्वतःच्या बापाची जमीन सुद्धा विकायला मागे पुढे पाहत नाही. तुमच्या सगळ्यांची लग्न झालेली आहेत. तुमच्या लग्नामध्ये सगळ्यांनी अतिशय कष्ट केलेले आहेत, सगळ्यांनी अतिशय जेवण 2-2 वेळा केलेले आहेत. पण तुमच्या लग्नामध्ये एक माणूस उपाशी राहिलेला आहे दिवसभर, त्याचं नाव आहे बाप. सगळी माणसं आनंदाने जेवण करतात पण शुभमंगल सावधान झाल्यानंतर जिच्या डोळ्यामध्ये हृदयामध्ये पाणी येतं ना तो बाप असतो. दिसेन असा होतो एका मंडपाच्या कोपऱ्यामध्ये तो बाप धाय मोकळून रडत असतो. त्याला मोकळं रडता येत नाही, त्याला मोकळं रडता येत नाही, तो धाय मोकळून रडतो. कशा करता? मुली करता. जो माझ्या काळजाचा तुकडा आज कुठेतरी निघून जाणार आहे. आणि मुलगी ज्यावेळेस वाटे लावायला जाते ना त्यावेळेस सगळ्यांच्या गळ्यात पडतंय. तिला एक दिसत नाही की जो माझ्यावरती करडी नजर ठेवून होता, माझा प्रत्येक लाडकोड कौतुक पुरवत होता, तो बाप कुठे म्हणून ती मुलगी शोधते तर एका मंडपाच्या कोपऱ्यामध्ये धोत्राच्या सोग्याने डोळे पुसत असणारा बाप दिसतो. ती मुलगी त्याच्याजवळ जाते आणि गळ्यामध्ये हात घालते. बाबा, बाप आपल्या डोळ्यातले अश्रू पुसतो आणि स्वतःच्या मुलीच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याकरता ज्यावेळेस कानावर हात जातो त्यावेळेस ती पोरगी त्याला विचारते, बाबा मला रडू नको म्हणणारे तुम्ही का रडताय?
तो बाप सांगतो बाई मी रडत नाही. ज्याचा रक्ता मासाचा गोळा दुसऱ्याच्या ताब्यात दिला जातोय ना, त्याच्या काळजीने माझ्यातला बाप रडतोय. बाई मी रडत नाही. जगातली आमची काळजी करणारा एक परमेश्वर, एका कवीचं सुंदर त्या ठिकाणी गीत आहे. माझ्या डोळ्यातली असव, माझ्या डोळ्यातली असव, कुणी मायेन पुसताना. माझ्या डोळ्यातली असव, कुणी मायेन पुसताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंडा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंडा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या डोळ्यातली असव, कुणी मायेन पुसताना. माझ्या डोळ्यातली असव, कुणी मायेन पुसताना. ओरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. ओरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. ओरी हुंडा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. ओरी हुंडा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्याला. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्याली. उभ्या आयुष्याला त्यानं जशी कातर लावल्याली. उभ्या आयुष्याला त्यानं जशी कातर लावल्याली. मला कसं होत या, मला कसं होत या. कुणी बाबा म्हणताना. मला कसं होत या. कुणी बाबा म्हणताना. ओरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंडा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. भरविला घास मुटका माझ्या येवल्याच्या मुखात. भरविला घास मुटका माझ्या येवल्याच्या मुखात. त्याचा जन्म कष्टाचा पण सदा सुखात. त्यांचा जन्म कष्टाचा पण सदा सुखात. त्यांनी बघितली स्वप्न पाला बुसाचा काढताना. त्याने बघितली स्वप्न पाला बुसाचा काढताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंडा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. उरी हुंडा का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. माझ्या अंगावरी त्यानं रग मायेचा घातलेला. माझ्या अंगावरी त्यानं रग मायेचा घातलेला. झोपडीत गळताना बाप तसाच झोपलेला. झोपडीत गळताना बाप तसाच झोपलेला. त्याच्या अनवानी पायाना आशे चटके बसताना. त्याच्या अनवानी पायाना आशे चटके बसताना.
उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना पुरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना पुरी हुंड का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना लिहाया शिकलो मग सभेत बोललो मी लिहाया शिकलो मग सभेत बोललो आज फुलात चाललो मग काटेका पोचले आज फुलात चाललो मग काटेच पोचले त्यांच्या कष्टाच चीज माझ्या आई बाप्पांनी माझ्यासाठी जे केलंय किंवा गुरुजींनी आज या ढोली परिवारासाठी केलंय त्यांच्यासाठी ही ओळ आहे त्यांच्या कष्टाचं चीज मी आस रात्रंदिन करताना त्यांच्या कष्टाचं चीज मी आस रात्रंदिन करताना ओरे हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना ओरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना पुरी हुंड का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना पुरी हुंड का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना पुरी हुंड का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना शेवटचा अंतरात उभा जलम खालवला आशा पेट त्या वनव्यात उभा जलम घालवला आशा पेट त्या वनवात पण भिजले मी कशी त्यांच्या मायेच्या पावसात पण भिजलो आम्ही किती त्यांच्या मायेच्या पावसात दिला सबूत मी त्यांना दिला सबूत मी त्यांना शेवटच्या वक्ताला दिला सबूत मी त्यांना शेवटच्या वक्ताला माझं जीवन घडवीन नाव तुमचंच घेताना ओरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना हुंद का दाटतो या बापाची सांगताना पुरी हुंड का दाटतो या गोष्ट 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 बापाची सांगताना आई वडिलांविषयी प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त होण्याकरता वर्षभराने केलेलं हे श्राद्ध ही खरोखर त्या आई वडिलांना श्रद्धांजली आणि हीच श्रद्धा पुढे समर्पित ठेवण्याकरता उत्तरार्धामध्ये फक्त 4 शब्द प्रेमाचे आणि 4 खास श्रमाचे ज्या आई वडिलांना एकदा दिलं ना राजांना आयुष्यामध्ये कोणत्याही देवाच्या समोर वाकायची गरज पडत नाही. आणि दुसरा भाग असा आहे डॉक्टरांच्या औषधापेक्षा आमच्या 4 शब्द प्रेमाने म्हाताऱ्या माणसांचं आयुष्य वाढत असताना ती श्रद्धा आहे. ही श्रद्धा आहे, हे जिवंतपणाचं श्राद्ध आहे. मग शेवटची एकच विनवणी तुम्हाला करेल, असणाऱ्या आपल्या आई वडिलांना हयात आहे तोपर्यंत जीव लावा. पितृदोष जर टाळायचा असेल ना तर हयात असणाऱ्या आई बापांची शेवटपर्यंत सेवा करा. उपकार म्हणून नाही, कर्तव्य म्हणून.
देवाच्या बापाची ताकद नाही तुम्हाला कधी दुःख द्यायची आणि चुकूनही कोणाच्या घरात पितृदोष कधी जन्माला येणार नाही. पण एकदा आई वडिलांच्या सेवा न झाल्यामुळे त्यांना झालेल्या दुःखाचा एक जरी अश्रूचा थेंब जमिनीवरती पडला तरी ती 100 वर्ष जमीन ती नापीक होते आणि भूमी त्या ठिकाणी अपवित्र होते. एकदा झालेला पितृदोष जगातल्या कोणत्याही कर्मकांडाने कधीच जात नाही. हा धर्म सिद्धांत श्रीमद भागवत गीताचा पुरावा या ठिकाणी भागवत गीतेचा पुरावा आहे. आणि म्हणून सगळ्यांच्या चरणी एकच फक्त एकच प्रार्थना करील, विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, जिजवली त्यांनी काया काया झिजवून तुझ्या शिरावर धरणी सुखाची छाया रे वेड्या रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, जिजवली त्यांनी काया काया जिजवून तुझ्या शिरावर धरणी सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. तुला मिळेल बंगला गाडी शेतीवाडी मोटर गाडी, तुला मिळेल बंगला गाडी शेतीवाडी मोटर गाडी, आई बाप मिळणार नाही ही जाणार होते थोडे, आई बाप मिळणार नाही ही जाणार होते थोडे, विसरू नको रे आई बाबाला, विसरू नको रे आई बाबाला, जिजवली त्यांनी काया काया जिजवून तुझ्या शिरावर धरणी सुखाची छाया रे वेडा, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. तुला मिळेल बायका पोर गणगोत्र मित्र परिवार, तुला मिळेल बायका पोर गणगोत्र मित्र परिवार, स्वार्थाने गुरफटलेला हा मायेचा बाजार, स्वार्थाने गुरफटलेला हा मायेचा बाजार, विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, जिजवली त्यांनी काया काया जिजवून तुझ्या शिरावर धरणी सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. आई बाप जिवंत असता नाही केली त्यांची सेवा, आई बाप जिवंत असता नाही केली त्यांची सेवा, मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा, मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा, लाडू बुंदीचं जेवण करुणी, लाडू बुंदीचं जेवण करुणी म्हणतो जेवा देवा, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिनी
जगाचा आई विना भिकारी तू समजून वेड्या हो नको अविचारी हे समजून घे रे वेड्या नको हो तू अविचारी जीवनामधली अमोल संधी जीवनामधली अमोल संधी नको घालवू वाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बाबाची माया 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 माया किती सांगितलं तरी आईवडिलांचे उपकार कमी नाही पडणार आकाशाचा कागद केला समुद्राची शाही केली तरी सुद्धा आईवडिलांचे उपकार राहिला ह्या दोन्ही गोष्टींची अपूर्तता लागेल असणाऱ्या सगळ्या वृक्षांची बोरू केला टाक केला तरी त्याची सुद्धा ताकद कमी पडेल एवढी मोठी आई बापांची ताकद आहे या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने जर तुला सुख समृद्धी जर पाहिजे असेल तर एकच गोष्ट करा फक्त त्या म्हाताऱ्या माणसांची हयातभर सेवा करा अरे देवाचा बाप तुमच्या घरी येऊन नांदल्याशिवाय राहणार नाही पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले पुंडलिकाने फक्त आई वडिलांची सेवा केली 28 युग भगवंताला एका विटेवरती उभं ठेवण्याचं सामर्थ्य पुंडलिकाच्या सेवेमध्ये होतं आई बापांच्या सेवेमध्ये होतं राजानं ही सेवा तुम्हाला मला करायची ही सेवा म्हातारपणामध्ये त्यांना करायची आणि आयुष्यभर सुखाचा मेवा खाण्याची पात्रता तयार करून घ्यायची अलीकडे धर्मापेक्षा कर्मकांड वाढलेलं आहे अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे हे सगळ्या जगाला माहीत आहे पण तरी सुद्धा श्राद्धाचं नाही या गोष्टीचं अन्न खाऊ नये हे कर्मकांड सर मध्ये आलेलं आहे मग आम्ही खातो म्हणलं तुम्हाला काय अडचण आहे लक्षात ठेवा अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि श्राद्धाचं अन्न हा अन्न प्रसाद आहे हा अन्न खाल्ल्यानंतर 3 जणांना याचं पुण्य प्राप्त होतं सर करणाऱ्यांना एक अर्ध पुण्य जातं ज्याच्या नावाने केलं त्यांना जातं आणि खाणाऱ्यांना सुद्धा जात असतं म्हणून हा ज्या कुटुंबामध्ये आईवडिलांची अविरत सेवा झालेली आहे त्या कुटुंबाचं अन्न प्रसाद असतो म्हणून एक विनंती आहे या अन्नाला डावलून जाऊ नका कारण या कुटुंबामध्ये आईची वडिलांची अविरत सेवा निर्माण झालेली आहे मी धन्यवाद सरांना देईल त्यांच्या मुलांना देईल पण त्याच्याहीपेक्षा धन्यवाद देईल त्यांच्या सुनांना की ज्या सुनांनी अतिशय नम्रपणे या बाबांची सेवा केली आईची सेवा केली म्हणून धन्यवाद त्या आईबाबांना देतो आज या कुटुंबाने इतका सुंदर सोहळा या ठिकाणी निर्माण केला अन्नदान आहे ज्ञानदान आहे कारण ज्ञाना इतकं पवित्र काही नाही ज्ञानदानामध्ये पवित्र कार्य करणाऱ्या कुटुंबाला या ज्ञानदानाचं महत्त्व समजलं शास्त्राने सुद्धा सांगावं नाही ज्ञानेन सदृश्य पवित्र मिह विद्यते म्हणून धन्यवाद या ठिकाणी कुटुंबाला देतो या कुटुंबातल्या प्रत्येक घटकाला देतो अगदी उच्चतम परिसीमा या ठिकाणी ज्ञानाची गाठलेली असताना सुद्धा सुसंस्कृतपणाला विसरले नाही ती संस्कृती हा माझा स्वाभिमान आहे तो संस्कृती माझा बाणा आहे ही भूमिका मनामध्ये ठेवून आज आध्यात्मिक क्षेत्रामध्ये अधिष्ठान निर्माण करणारा कार्यक्रम या ठिकाणी या कुटुंबाने आयोजित केला एक टाळीची अपेक्षा त्या कुटुंबाच्या स्वागताकरता मी तुमच्याकडून करतो हृदयाच्या कोपऱ्यापासून एक टाळी त्यांच्यासाठी वाजवायची धन्यता तुम्हालाही या ठिकाणी देतो आपण मला सहन केलं या ठिकाणी तुम्हालाही मी धन्यता देत आहे या कुटुंबालाही धन्यता देत आहे आणि म्हणून हा कार्यक्रमाला याच ठिकाणी पूर्णविराम देण्याकरता मी भैरवीची झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड तबलेला आवाज झाला शेवट हा गोड तिने पुरविले कोड तिने पुरविले कोड झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड शेवटची विनवणी संत जनी पडसामी विसरतो न पडावा विसरतो न पडावा माझा देवा तो माझे विसरतो न पडावा माझा देवा तू माझी झाला शेवट हा
तुकाराम 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 हे तुकाराम 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 पुंडलिक वरदारी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। अपने अपने माता पिता की जय। बोला सर, माइक